बघा आता इथं काय विषय आला, गाडी बघताय ना 0.6 आली होती, परत याची क्रिटिकल एरर आहे ना, हा परत आलाय गाडीमध्ये, ठीक आहे. आणि गाडी 4% आलीत. आता बघू 4% म्हणजे आपली 6 किलोमीटर कंप्लीट होता की नाही होता. सर्वात म्हणजे आता मला पण जरा असं वाटतंय गाडी जाती नाही जाती, पण हा पण एवढंच माहिती 4% गाडी 10 किलोमीटर आरामशीर चालते. मग आता स्पीड पण ड्रॉप झालाय, एची क्रिटिकल एरर येतोय, कळेल आता काय होतंय काय नाही, तुम्हाला पण दाखवतो. जरा मुश्किल वाटतंय. गाडीचा पिकअप पूर्णपणे ड्रॉप झाला, ॲक्सिलेटर पूर्ण प्रेस केले तरी पण गाडी 25 वर जात नाही. गाडी रनिंग घेत नाहीये, पूर्ण ॲक्सिलेटर पेडल दाबलेत, 18-20 वर गाडी येऊन स्टॉप झालीत. अरे बापरे, 1.2 किलोमीटर गाडी झाली आणि गाडी स्टॉप होण्याच्या मार्गावर आहेत. आता हे बघा गाडी इथं गिअरमध्ये पण आहेत. मी ॲक्सिलेटर पेडल दाबले, तुम्ही जर बघू शकत असाल ॲक्सिलेटर पेडल हे पूर्ण प्रेस केलेले आहेत. गाडी रन घेत नाही, मोटरला पूर्ण सप्लाय पोहोचत नाही. हे बघा आता एकदा इथं आपण गाडी बंद करून परत चालू करून बघूया. गिअर शिफ्ट डिक्लाइन, गाडी न्यूट्रल झाली. बघा गाडी मी न्यूट्रल केली नाही, गाडी ऑटोमॅटिक न्यूट्रल झाली. गाडी एकदा बंद करूया, परत चालू करून बघूया. हाय व्होल्टेज क्रिटिकल एरर दाखवती गाडी. परत आता आपण एकदा आहे ना बॅटरीची वायर काढून परत बसून बघूया.